नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 570वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर अरविंद गणेश दामले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. मी मित्राला विचारलं, अरे अभ्यास करताना तू आरशासमोर का बसतो? तो म्हणाला, कारण झोप आली तर मी ते आरशात स्पष्टपणे पाहू शकतो. मी मित्राला विचारलं, अरे अभ्यास करताना तू आरशासमोर का बसतो? तो म्हणाला, कारण जर झोप आली तर मी ते आरशात स्पष्टपणे पाहू शकतो. दुसरी कविता आहे. बाबा म्हणाले, बंड्या, काही बाबतीत माझी मते अगदी ठाम आहेत, फक्त ती तुला पटतात का हाच प्रश्न आहे. बंड्या म्हणाला, मला ती पटली तर मग आपण दोघेही चुकीचे ठरायची शक्यता आहे. बाबा म्हणाले, बंड्या, काही बाबतीत माझी मते अगदी ठाम आहेत, फक्त ते तुला पटतात का एवढाच प्रश्न आहे. बंड्या म्हणाला, मला ती पटली तर आपण दोघेही चुकीचे ठरायची शक्यता आहे. तिसरी कविता आहे. कुणी काही नवीन विचार मांडला तर तो आधी मूर्खपणाचा वाटतो, पण त्याच्याच आधारे काही प्रगती झाली तर तोच विचार पुढे क्रांतिकारी म्हटला जातो. कुणी काही नवीन विचार मांडला तर तो आधी मूर्खपणाचा वाटतो, पण त्याच्याच आधारे काही प्रगती झाली तर तोच विचार पुढे क्रांतिकारी म्हटला जातो. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 103वा भाग. प्रत्येक वस्तू अन व्यक्तीमध्ये मी स्वतः आहे, विचारांती अशी खात्री ज्याला ज्याला आहे. प्रत्येक वस्तू अन व्यक्तींमध्ये मी स्वतः आहे, विचारांती अशी खात्री ज्याला ज्याला आहे. बाकी सर्व सर्वांमध्ये पडद्यासारखे आहे, सर्वांमधले वेगळेपण पडद्यावरती आहे. बाकी सर्व सर्वांमध्ये पडद्यासारखे आहे, सर्वांमधले वेगळेपण पडद्यावरती आहे. या पडद्याला दूर जो सहज करू शकतो, पडद्यामागील सत्याला तो ओळखतो. या पडद्याला दूर जो सहज करू शकतो, पडद्यामागील सत्याला जो ओळखतो. तोच खरा आत्मा आणिक परमात्मा ओळखतो, तोच खरा मी हेही तो ओळखतो. तोच खरा आत्मा आणिक परमात्मा ओळखतो, तोच खरा मी हेही तो ओळखतो. माझ्यामध्ये ब्रह्मांड अन ब्रह्मांडामध्ये मी, हे ओळखतो तोच आत्मा ओळखतो. माझ्यामध्ये ब्रह्मांड अन ब्रह्मांडामध्ये मी, हे ओळखतो तोच आत्मा ओळखतो. याच्यापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे नसते, याच्यासाठी आत्म्यावरच एकाग्र व्हायचे असते. याच्यापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे नसते, याच्यासाठी आत्म्यावरच एकाग्र व्हायचे असते. मी अन माझे याच्याशी जो बांधलेला असतो,
त्यांच्या खेरीज मनातही तो काही आणीत नसतो. मी अन माझे यांच्याशी जो बांधलेला असतो, याच्या खेरीज मनातही तो काही आणीत नसतो. विचारही अन कर्मही तो त्यांच्यासाठी करतो. एक प्रकारे स्वार्थासाठी सगळा वेळ घालवतो. ज्यांना परम आनंद हवा त्यांनी हे टाळावे. सांसारिक सुख दुःखांपासून दूर त्यांनी जावे. ज्यांना परम आनंद हवा त्यांनी हे टाळावे. सांसारिक सुख दुःखांपासून दूर त्यांनी जावे. आत्म्याचाच विचार करावा, आत्म्यालाच पहावे. आपले सर्व लक्ष केंद्रित त्याच्यावर करावे. आत्म्याचाच विचार करावा, आत्म्यालाच पहावे. आपले सर्व लक्ष केंद्रित त्याच्यावर करावे.